थांब थांब. ओ हो. आता मात्र मुलगीच व्हायला हवी. हा आणि नाही झाली मुलगी, मुलगाच झाला तर टाकणारच का? तुझ्यासारखा झाला तर नक्कीच टाक ना, मी झेलीन. डोंट वरी, मुलगी होईपर्यंत प्रयत्नांची शिकस्त करतच राहू ना. मादरचोद, रुक. ले बहन. नाही. अरे ले, गरम है, पकड़. ये साड़ी कितने में लिया? ठाऊक नाही, मला लग्नात मिळाली. हाँ, देता है. कोई कोई खुश होने के बाद दिल देता है, तो कोई साड़ी, तो कोई कोई खुश होने के बाद भूल जाता है. अरे ला इकडे दे. एक्सक्यूज मी, सॉरी, फार वेळ वाट पाहिलीत का? ना. चला.
ठरलं का? हां ठरलं. इडली सांबार. सांबार अलग. 2 इडली सांबार. पुन्हा कधी स्टाफ रूम मध्ये मला ओळखही दाखवू नकोस प्लीज. तसं तर तसं. पुन्हा कधी गरज लागली तर सांग. अनुमान करू नको. तुम्ही खात नाही? खाते ना. कालची मॅच बघितली का? विम्बल्डन विमेन्स फायनल, याना आणि मार्टिना मधली. याना हरलीच शेवटी 93 मध्ये स्टेफी बरोबर आणि काल मार्टिना बरोबर. विम्बल्डनची ती मोठी थाळी काही तिच्या नशिबात नाही. तरी बरं, मागच्या वेळेला तशी त्या डचेसच्या खांद्यावरती मान टाकून रडली वगैरे होती तशी नाही रडली. रडली नाही इतकंच नाही, तर हसली, हसत होती. जिंकली असती तर कदाचित रडली असती. हसलात का? त्या हिंदी सोशल सिनेमात नाही का, हिरो हिरोईन एकमेकांना पहिल्यांदा भेटतात, मग त्यांची नजरानजर होते, ते थबकतात आणि मग बॅकग्राऊंडला ती फेमस सतार वाजायला लागते. आधी संथ, मग एकदम द्रुतलयीत, आणि मग हिरोईन दुडकत दुडकत किंवा धावत पळून जाते. मी आणि शिरीननी, म्हणजे माझी मैत्रीण, आम्ही त्याला कोडवर्ड ठेवलाय, सतार वाजली असा. मग वाजली की नाही सतार? छे हो, आमच्या नशिबात नुसती सारंगीच आहे. आणि आमच्या पियानो. कॉफी ना? 2 कॉफी. आवडेल. रॉकेल, पेट्रोल, सिगरेट सगळे वास आवडतात मला. तुम्ही पहिले कधी? फार पूर्वी, पण नेहमी नाही आवडत.
अजाब म्हणजे काय रे मोहन? आणि अब्र म्हणजे काय? अब्र म्हणजे ढग, शराब म्हणजे दारू आणि अजाब म्हणजे यातना, पापाबद्दल मिळणारी शिक्षा. पण हे सगळं म्हणजे काय? म्हणजे साखर हवी अजून? छे छे, दुसरी मागवू का? नाही नको. एकट्याच असता तुम्ही? म्हणजे मला म्हणायचं एकट्याच राहता का? हो. का? माझं एकत्र कुटुंब आहे. हळूहळू घर लहान पडायला लागलं आणि नोकरीच्या इथे दुसरं घर मिळालं, मग तिकडेच राहायला लागले. बर. गेल्या आठवड्यातल्या मुलाला नकार का आला तर त्याने गौरी पाळाल का म्हणून विचारलं. लगेच यांचं तोंड वाकडं. तो गुप्तेंचा मुलगा नको का तर त्याने मासे तळाल का विचारलं. स्वतःला समजते का ही? तोंड बघ म्हणावं आयुष्यात. आईवर गेलीये. काल तर सगळं ठरलेलं होतं. फक्त मोठं कुंकू लावून शालीन दिसायचं होतं. चेहऱ्यावर मुरूम देखील नव्हते. तर हे नोकरी करण्याचे स्वतंत्र विचार आले कुठून? आले तर आले, मांडायचे कशाला? सगळंच पाण्यात. आतोबा म्हणत होते मुलीला रीत नाही म्हणून नकार आलाय. वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडता येत नाही साधं हिला. नवरा मुलगा पडला होता का तुमच्या पाया? अहो, हिच्या एमएला पैसे कोणी दिले? 27 वर्षाची घोडी झालीये. डोई जड झालीये मला. चल चालती हो बकरी. पेल्विक मसल्स जून झाल्यानंतर उपयोग काय तुझा? यापुढे माझ्या लग्नाच्या भानगडीत कुणीही पडू नका. मी बघून घेईन काय करायचं ते. आम्मे, मी चाललीये. येतेस माझ्या बरोबर? माझं घर सोडून कशी गई येऊ? का चाललीस तू हे घर सोडून? कशासाठी स्वतंत्र घराच्या गप्पा मारतेस? तू तरी का जातेस? का राबवलो कोणी तुला इथे? सगळ्यांचं सारं राहू दे, निदान माझ्यासाठी तरी थांब ना. तुम्हाला भीती नाही वाटत? असं कसं होईल? मग काय? मग काय करता तुम्ही भीती वाटली तर? भीते. तोच शॉर्टकट आहे असं अनुभवाने माझ्या लक्षात आलंय. पण नेमकी कशाची भीती वाटते?
वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी वाटते, पण झुरळांची नाही वाटत तशी तुमची अपेक्षा असेल तर. झुरळांची किळस वाटते, एखाद्या स्लाय माणसाची वाटावी तशी. तुम्ही लग्न का नाही केलं? मला एक मुलगी खूप आवडली होती. मग काय, पियानो. बरीच वर्ष नकळत मी कुठल्याही बाईची तुलना तिच्याशीच करायचो. मग वाटलं लग्न झालं तर नॉट फेअर, स्वतःलाही त्या बाईलाही. त्यात राहूनच गेलं. मध्ये एका चॅनलवरती मेटामॉर्फोसिस बघितलं, फुलपाखराचा, बेडकाचा. आणि असं वाटलं की त्या बाईची मनात फक्त प्रतिमा आहे. ती बाई नाही. बाई तर हर घडी बदलत असेल, तिचं दिसणं नाहीतर तिचं असणं देखील. मग यातून बाहेर पडलो. निघूया का? उशीर झाला बराच. तुमच्या आवाजात एक मोहक लोच आहे. ए सुन ना, पैसे दे. फोकट में आए लेके गए, पैसा कौन तेरा बाप देगा क्या? ए भड़वे सुन ना, सुन ना, पैसा दे. तेरे घर में हिजड़ा पैदा होगा देख. साऱ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या असत्या ना, तर एव्हा ना मुलाबाळांच्या आणि सणावारांच्या रगाड्यात तुला श्वास घ्यायला फुरसत झाली नसती बघ. तुझ्या वयाची मी होते ना, तर संजू 14 वर्षाचा होता. त्याची पुढच्या वर्षी SSC आणि तू 4 वर्षांची. किती तारांबळ उडाली असेल माझी. तू झोपली आहेस असं पाहून पेंगत पेंगत मी वेणी घालायला जायचे. कधीतरी आगवळ बांधता बांधता तशीच झोपी जायचे. कसले प्रश्न आणि कसली उत्तर. तुला तुझं विश्व नाही ना ग. मग मुलांकडे वळायची तुझी माया अशी माझ्याकडे वळते, वळचणीचं पाणी आढ्याला गेल्यासारखी. तू जा बाई तुझ्या घरी लवकर, म्हणजे मग मी मरायला मोकळी होईल. मी माझ्याच घरी आहे. आम्ही ते नव्हे ग, तसं नव्हे. मॅसिव्ह हार्ट अटॅक. मोहन 10 वर्षांचा होता तेव्हा आमच्याकडे आश्रित म्हणून राहायला आला.
त्याच्या आईची आठवण म्हणून तो तिला अम्मी म्हणायचा. त्यामुळे मी पण. माझा डिवोर्स झाला. काय? यू आर लकी. तुझी अम्मी जाताना तू पाहिलं नाहीस. तुला ती कायम जिवंतच आठवेल. आणि मोहन सुद्धा गेला, हेच बरं झालं. तुझा भ्रम टिकला. का झालात वेगळे? का सोडलंस रशीदला? ज्या रशीदला मी आपलं म्हणलं त्याला मी नाही सोडलं. पण माणसं बदलतात डिअर. क्षणाक्षणाला, दिवसागणिक, महिनोन महिने आपल्या डोळ्यासमोर आपला माणूस बदलत जातो. आणि एक दिवस असा येतो की समोरचा माणूस ओळखताच येत नाही आपल्याला. ज्याचा हात धरला, ज्याच्यावर विश्वास टाकला, ज्याला वचनं दिली, तो माणूस हाच असं मानून फसवत जगत राहायचं. Well, I made a choice. तुमचा पत्ता नाही काही, कळवली नाहीत, फोनही नाही केलात. मी आलेच. आई गेली माझी. हो. बघू का? हळद आहे का थोडी? काय झालं? इकडे या. याला इथेच सोडू गॅलरीत? खाली सोडलं तर कावळे मारतील. कॉफी घेणार? हो. तुम्ही गाता? हो. कुछ आब्र कुछ शराब
शराब आए, उसके बाद आए तो अजाब अजाब आए, आए कुछ अब्र कुछ शराब आए, उसके बाद आए तो अजाब आए, आए कुछ अब्र कुछ शराब आए, आए कुछ अब्र कुछ शराब आए, उसके बाद आए तो अज़ाब